उस स्टूडेंट का नाम है किरण भगवान सबकाड़े, तो उसका जोरदार तालियों से स्वागत करो। और हमारे जो किरण भगवान सबकाड़े का सबसे पहली बात, उसकी सफलता के लिए मैं उसका स्वागत करूंगा और उसके भविष्य के लिए दुआएं करता हूँ कि और अच्छे भविष्य में और अच्छी सी पोस्ट के लिए तैयारी करते रहे और वो पोस्ट मिले। ठीक है बच्चों, तो इनका जोरदार तालियों से स्वागत। ठीक है, तो देखो बच्चों, अपने किरण है ना, किरण अपनी पूरी स्टोरी बताने वाले हैं, तो इनसे मैं रिक्वेस्ट करूंगा कि आप लोगों के लिए थोड़ा सा उनका अनुभव शेयर करें। और बच्चों, आप लोगों से मैं ये चाहता हूँ कि जैसे कि किरण का स्वागत हुआ है ना, वैसे हर एक व्यक्ति का स्वागत होना चाहिए ना। तो किरण से रिक्वेस्ट करता हूँ कि 2 शब्द अपने शेयर करें। ये लगा दो, इथे राहूंगे फक्त, बस पुढे कॉलम दाखव। ठीक आहे, चला हे बघा, जसा सरांनी तुम्हाला माझा परिचय करून दिला, माझं नाव किरण भगवान सबकाडे, मी राहणार तुमचा अंजाळे गावचा। आता हे बघा, मी माझा जीवनाचा परिचय आतापर्यंत कोणाला दिला। माझं बालपण मी मोठा झाला, मी कॉलेजमध्ये जात असताना माझं रान असं होतं की पाहणारे म्हणतील याचा बाप कलेक्टर आहे, कोण आहे, असं कपड्याला एकदम इस्त्री टाट, 15,000 सेकंड हँड बाईक, एकदम पॉश मध्ये। पण ऍक्च्युली मुळात तशीच परिस्थिती नव्हती। आता मी तुम्हाला माझा जीवन परिचय सांगतो याच्यासाठी तुम्हाला सहानुभूती भेटली पाहिजे, याच्यासाठी की तुम्हाला त्यातून काहीतरी शिकता यायला पाहिजे। खरंच प्रेरणादायी खूप, म्हणजे माझा प्रवास जो आहे तो खूप प्रेरणादायी आहे। तुम्हाला सांगतो, मी लहान असताना मी इयत्ता 3री मध्ये होता, त्यावेळेस वडील गेले। माझं वय त्यावेळेस सरासरी 11 वर्ष जवळपास। माझ्या लहान भावाचं वय होतं 6 वर्ष। आई आम्हाला दोघा भावांना घेऊन मामाच्या घरी, तर वडील वारले, घरात खायची बिपत, घरात खायला मिळत नव्हतं। मग मामाच्या घरी आल्यावर असं वाटलं की चला आता आपले दिवस सुधारतील, म्हणजे मिनिमम आपल्याला 2 टायमाची भाकर तरी भेटेल। अपेक्षा फक्त काय, 2 टायमाची भाकर भेटेल। पण उलटच झालं। मामाच्या घरी आल्यानंतर 8-15 दिवस ठीक राहिलं वाटतं, 8 दिवस 15 दिवस कोणी आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर 8-15 दिवस आपल्याला ठीक वाटतं, चांगलं वाटतं, त्यांचा मान सन्मान होतो। नंतर ते आपल्याला नकोशे वाटतात। आई शेतात कामाला जायला लागली, त्यावेळेस माझ्या आईची जो रोज होता तो होता 15 रुपये। किती रुपये? 15 रुपये। मग माझ्या आईची आजी, आता ते सर्व अशिक्षित लोक, शिक्षणाचा आणि त्यांचा कोण अशा काही, माझ्या घरामध्ये 10वी शिकणार म्हणजे 10वी पास आउट करणारा मी व्यक्ती आमच्या खानदानामध्ये आतापर्यंत। माझा लहान भाऊ सुद्धा शिकला नाही। आई दररोज शेतात कामाला जायची। आईची आई म्हणजे माझी आजी। आता आम्ही घरात 3 जण म्हणजे फ्रीमध्ये खाणारे असल्यामुळे ती काय करायची, ती सर्व पैसे घेऊन घ्यायची। सर्व म्हणजे किती, 15 रुपये रोज, जे 8 दिवसाचे होतात ते पैसे ते घेऊन घ्यायची। आई सकाळी शेतात निघून जायची, मग चालू व्हायचा आमचा छळ। आता जशी सावत्राई छळ करते, आता तुम्हाला एक अशी फिल्मची स्टोरी वाटेल, पण ही पिक्चरची गोष्ट नाही, रिअलिटी आहे। माझा मित्र आहे, त्यांनी माझं संपूर्ण लहानपण पाहिलंय गावामध्ये, कसा लहानचा मोठा आला। माझी आजी काय करायची, आता शाळा भरायची ऍक्च्युली 10 वाजता, 10 ते 5 आपली जिल्हाभरची शाळा 10 ते 5 भरते। मग सकाळी आम्हाला उठवून 7 वाजता जा गावातलं शेण जमा करून, गावातलं शेण जमा करलं की ते एक ठिकाणी साठवून, हा म्हणजे ते शेण जमा करायचं की माझी आजी काय करेल, साठवून आणि ते विकेल। जा काड्यातून आणा, साठवायची आणि ती विकायची। आता हे सर्व चालूच होतं। काही दिवसानंतर काय झालं, आम्हाला मारझोड चालू झाली आजीकडून। आता अशिक्षित बाई फुकटाचा खाता, म्हणजे ते म्हणताना आपल्याकडे कोणाचं कोणानं घोड्याचं तोंड, जवायचं पोरानं हरामखोर, ही ह्या टाईपची ती भाषा। मारझोड चालू झाली। मग तसंच आमच्या कपडे फेकून द्यायची, जेवता सगळी ताटाला लाथ मारून द्यायची। आम्ही काय रडायचो, आपलं चालू। एके दिवशी काय झालं, माझा लहान भाऊ जेवण करत होता, असा एक मोठा होता, त्याचं वय 8 वर्ष, माझं वय 11 वर्ष, म्हणजे 2-3 वर्षानंतर
माझ्या आजीने त्याला शिल्लाक मारली, काय खातो म्हणे, गेल्या म्हणे खातच असतो भाकर, शिल्लाक मारली ओढ्याच्या खाली, त्यास हात मोडला. आता एवढी हलाखीची परिस्थिती आहे की पैसे जोड्यात सुद्धा पैसे, वाळ्यात लोकांनी कशी पैसे जमा केले आणि त्याचा इलाज केला. मग इलाज नाही, मग अशी तिघी, मी, माझा भाऊ आणि माझी आई अशी एकमेकातून रडत होतो. चला त्यावेळेस निर्णय घेतला की आपण यांच्यात राहायचं. मग आम्ही एक झोपडं तयार केलं 3 पात्रांचं, त्याला शिकुळ पालन झोपडं तयार केलं. कोणी भाड्याने येत नव्हतं की हे काय रूम भाडं देतील, यांचेच खायचे वांदे, इकडून रूम भाडं देतील. मग आता आलं तरी गाडी, आता खाणार काय, 15 रुपये थोडी दप्तर घर. मग मी 11 म्हणजे 6वी मध्ये असताना, ऍक्च्युअली 5वी 6वीत असताना मी निर्णय घेतला की मी काहीतरी काम बघतो. मग मी हॉटेलवर भांडे धुण्याचं काम चालू केलं. दुपारी 3 वाजता कामाला जायचा, रात्री कमीत कमी 2 वाजता घरी नॉन स्टॉप भांडे धुवायचा. मी ना इतके भांडे धुतले की तुम्ही जिंदगीभर मी कधी तुम्ही भांडे घासले घरात तर बरोबरी होणार नाही. मी इतके भांडे धुतले आतापर्यंत, लोकांचे म्हणजे इतके भांडे धुतले हॉटेलवर. मग तो तसा प्रवास झाला मग मला. मग आणि त्यासोबत मी प्राथमिक शाळेमध्ये होता. आता मी लेट काम करत असल्यामुळे मी टायमावर शाळेत जात नव्हतो. आणि माझा स्वभाव असा होता की मी स्वतःचं दुःख कधी शेअर केलं नाही. मी कधी कोणाला सांगितलं मला काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, कधीच कोणाला सांगितलं. प्राथमिक शाळा नाही बी गेला, पुढच्या वर्गात टाकताच लोटताच. 7वी मध्ये असताना सुनील सोनवणे म्हणून शिक्षक आहेत अंजाड्यामध्ये, ते क्लास टीचर होते. हा काय बैल पोरगा आहे म्हणे, शाळेतच येत नाही म्हणे. उठवला म्हणे, अरे का बैत नाही म्हणे, काय प्रॉब्लेम तुला. आता सांगणार एवढा प्रॉब्लेम कोणाला शक्य आहे, केले तो आत पुढे चाल गो दे छड्या घ्यायच्या हातावर, गुपचूप बेंचवर बसायचं, 3 वाजेपर्यंत शाळेत बसायचं, परत 3 वाजता कामावर. दुसऱ्या दिवशी आला की सर पळून गेला घरी, परत कर पुढ्यात, अशी आपली रुटीन चालायची. मी तुम्हाला सांगतो शाळेत आता म्हणजे मला मी शाळेमध्ये कधी होमवर्क लिहिला नाही, कधी निबंध लिहिला नाही, कधी कोणतीच मी नोटबुक पूर्ण केली नाही. असं नाही की मला करण्याचा छंद नव्हता, पण ऍक्च्युअली मला टाइमच नाही भेटला. काय मला जेवढा टाइम भेटायचा मी क्लासरूम मध्ये बसायचो, बाकीचा वेळ हॉटेलवर काम. तसं करता करता मी 8वी मध्ये आला, इयत्ता 8वी मध्ये आला. मग मी आता हॉटेलमध्ये भांडे घासायचा, थोडासा मोठा आला, मग प्रमोशन झालं, मी वेटर झाला हॉटेलमध्ये. आता हॉटेलमध्ये 12 टाईपचे लोक येतात, दारुडी बी येतात, वकील बी येतात, डॉक्टर बी येतात. मग एक वकील साहेब हॉटेलवर डेली यायचे जेवणाला. मग ते माझ्याकडेच बसायचे, ऑर्डर मी त्यांची ऑर्डर लावायचा. आता मी त्यांना थाट पाहायचा, त्यांचं एक कार ड्रायव्हर डेली यायचे, आठवड्यातून 2-3 दिवस यायचे. आता 8वी मध्ये असताना माझं कवळं मन, दुनियाची समज नाही. एकदा विचारलं, साहेब तुम्ही काय करतात म्हटलं, तुमच्याकडे एवढा पैसा आहे, एवढी गाडी आहे, काय करावं लागतं म्हटलं साहेब याच्यासाठी. ते वकील साहेब 2च शब्द बोलले, शिक आणि मोठा हो म्हणे. काय बोलले, शिक आणि मोठा हो म्हणे. म्हटलं शिक आणि मोठा हो हे काय असतं म्हटलं, आणि याच्यानं काय होईल. आणि आपल्याला 8वी येतच नव्हतं पहिली गोष्ट, फक्त वाचता येतो बरोबर मराठी. माझं रायटिंग मराठी मला आजही चांगल्या प्रकारे मराठी लिहिता येत नाही. माझं रायटिंग आजही चांगलं नाही, त्याचं कारण असं आहे की मी कधी लिहिलं नाही होमवर्क लिहिबंद. ठीक आहे, मग शाळेत मी काय केलं, तू आता थोडस कामाकडे थोडस लक्ष कमी केलं आणि शाळेत जास्त लक्ष द्यायला. म्हणजे कामावर तुम्ही कसं होता, कारण कामावर जाणं कंपल्सरी होतं. कामाला जाईल तर भाकर भेटेल. या टायमामध्ये सांगतो, आम्हाला ना कोणी मामा होता, ना मावशी होती, ना काका होता, ना नातेवाईक होते, ना मित्र होता, कोणीच नव्हतं. आमच्याकडे कोणीही ढुकून पाहत नव्हतं. जे कोणी आपली मदत करेल अशी अपेक्षा नाही. मम्मीने सांगितलं होतं, आईने सांगितलं होतं, बेटा जीवनात एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणे, कोणाकडून जीवनात अपेक्षा करायची म्हणे. एक शब्द आईचा. असं करता करता मी 10वी मध्ये आला. 10वी मध्ये मी 50% घेऊन पास झाला. कशी तरी पासिंग केली, 50% घेतले, बाहेर पळाला. 50% सायन्स आता थोडस डोक्याला बुद्धी आली होती, थोडीशी शहाणा झाला होता, असं मजा झाला होता. मग चला विचार, चला सायन्स घ्या, आर्ट्स घ्या. मग गेला यावरला ऍडमिशन घ्यायला. म्हटलं मला ऍडमिशन पाहिजे सायन्सला. तोंड पाहिलं का तू आलं, 50% म्हणतो सायन्स मागतो का नाही, 50% सायन्स मागतो का नाही, 8 घ्या गुपचूप.
मग मी आर्ट्सला ऍडमिशन घेतलं यावलला. 11वी-12वी मधलं यावलला कनावाची मध्ये आर्ट्स मध्ये माझी 12वी झाली. 11वी-12वी मध्ये असताना एक शिवराज पाळे म्हणून शिक्षक होते, त्यांच्याकडे मी इंग्लिशचा क्लास केला. मला माहिती वाचता येत होतं, तर म्हटलं कोणाकडे रायटिंग पाहता, कॉलेजमध्ये कोण वही पाहतं, काही कोणी वही पाहत नाही. आर्ट्सला असताना इतर लोकांना इंग्लिश येत होती, मला येत नव्हती. चला मग थोडीफार इंग्लिश 2 वर्ष ठीकठाक झाली. तिथून नाटा कॉलेजला अजून एक वातावरण भेटलं. तिथून मी माझं BA झालं इंग्लिश लिटरेचर मध्ये BA केलं. सुरुवातीला मला असं म्हणजे माझी इच्छा होती की मी एक अध्यापक व्हावं, म्हणून मी इंग्लिश विषय निवडला की मी भविष्यात पुढे चालून इंग्लिश टीचर व्हावं. चला ठीक आहे, मग BA करता करता एवढं समजलं. आता याचं झालं BA, मग आता याच्या पुढे काय, MA करायचं, MPhil करायचं. मग एवढे करून 40 लाख कुठून आणणार, 50 लाख रेट माहिती प्रोफेसर रेट काय आहे, 40 लाख 50 लाख हा रेट आहे. मग एवढे पैसे आणणार कुठून. मग आता काय करायचं बुवा, स्पर्धा परीक्षा आपल्याला माहित नव्हतं, म्हणजे नोकरी कशी लागते हे माहित नव्हतं. मग एक पोरगा म्हणून आता पोलीस झाला. खरं म्हटलं तू कसं काय पोलीस झाला, मला ते सांग ना. त्या टाइम आता तुम्ही खरंच खूप भाग्यशाली आहे की एवढं तुमचं वय मला 20-22 दिसताय, 21-18 दिसताय की तुम्हाला या वयात तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय. तुम्हाला 5 सरळ सारखे दीपस्तंभ भेटलेले आहेत. दीपस्तंभ म्हणजे काय माहिती का, समुद्रात जो दिशा दाखवतो ना त्याला दीपस्तंभ म्हणतात. जे सर दीपस्तंभाचं काम तुमच्यासाठी करतात, एवढ्या कमी वयात तुम्हाला भेटले, याचा तुम्ही भरपूर फायदा घेतला पाहिजे. मी जेव्हा पहिले होता त्यावेळेस असं वातावरण भुसावळ शहरामध्ये नव्हतं. कुठं झाला, हा पोलीस झाला बरोबर. अरे हो म्हटलं तू पोलीस झाला, मला सांग ना काय करू तर. मी म्हटलं मला पोलीस व्हायचंय म्हटलं. मग एक तो पोलीस झाला, त्याच्या 2 महिन्याने एक मित्र PSI झाला. अरे कुठं तू PSI झाला, आता पोलीस व्हायचा, आता PSI व्हायचा. ठीक आहे, मग त्याचं ऐकलं, थोडी काही पुस्तकं आणली चालू केलं. पण आता कोणाचं ऐकून म्हणजे दुसऱ्याचं मोटिवेशन घेऊन आपण विहिरीत उडी मारणी की आता आपला जीवच जाणार काय, याचं भाषण ऐकलं, उत्तेजित झाला, विहिरीत उडी माणूस मारणारच आहे. आता मी शाळेत कधी गेला नाही, आपलं बेसिक चांगलं नाही. मी 3 वर्ष अभ्यास केला, मेन्स काय मी पोलीस सुद्धा पास झालाय. मला काय सांगू, चला मग ग्रुप ची तयारी सुरू केली. मग 2018 मध्ये 2014 मध्ये माझा एक मित्र रेल्वेत लागला. म्हणजे ते सगळे हुशार, मी एकदम असा लो लेवलचा माणूस, खालचा एकदम. त्यांच्या मागे भाऊ करणारा, त्यांच्या मागे फिरणारा. भाऊ मला सांगणार, विनोद भाऊ कसं, विनोदाला मला सांगणार कसं गणित करता, कसा भागाकार करता. TY पर्यंत मला भागाकार गुणाकार येत नव्हतं. हो म्हटलं मला असं, मी त्यांच्या मागे 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 फिरायचा. मग ग्रुपची तयारी चालू केली. आता 2018 पर्यंत लुसेंट आणि स्पीडी वाचली की ग्रुप बी सिलेक्शन व्हायचं. मॅथ रिझनिंगचं 2018 पर्यंत ग्रुप बीला वेटेज नव्हतं. अचानक सिलेबस बदलला, मॅथ आला 25 मार्क आले, रिझनिंग आली, सायन्स आली, तळून घ्या पण आवडतं. साला मग आता वय झालं 24-25, आता लग्नाचं वय झालं. मग लग्न केलं. हा 24-25 वय झालं, मग लग्न केलं. मी परत एक एक्झामची तयारी चालू केली. बायको आली घरात, काय म्हणे अभ्यास करत होती, काय माणूस आहे म्हणे, याला काही संस्था का म्हणे की नवीन नवीन लग्न झालाय, बायको आली, याला काही इंटरेस्ट आहे की नाही बायको मध्ये, याला काही इंटरेस्ट आहे की नाही बायको मध्ये. नवीन नवीन लग्न झालं, लोक फिरायला जातात, इकडे जातात तिकडे जातात, हा काय पुस्तकात तोंड घालतो. मी असं वाटतं मी जीडीची तयारी करतो, आय थिंक SSC जीडीची 2018 मध्ये. मग बायको चालली गेली, हा अभ्यास करत राहतो म्हणे, याला पुस्तकामध्ये इंटरेस्ट आहे म्हणे. सासूबी म्हणे यानं कशाला लग्न केलं म्हणे, याला पुस्तकाशी लग्न करायला काय म्हणे. 2018 मध्ये बायको गेली, जिच्यासाठी बायको गेली ते जीडी बी गेली. फ्रस्ट्रेशन मध्ये गेला, निराश. मी सांगतो माझ्या जीवनात मी का खराब वेळ पाहिला, पण माझी बायकोनं सोडून गेली तो माझ्या जीवनातला सर्वात वाईट वेळ. इतका वाईट वेळ असं वाटलं की आत्महत्या करायची. एक वेळा दारू पेली, एक खांबा आणला एसटीचा, हॉटेलवर काम करायचा मी, आपल्या त्या गोपीची सवय. आता लोकांना पाच, मी तर लहान जिंदगी लोकांना दारू पाजली. म्हटलं एका दिवशी आपण घेतलं काय बी करतं, एक खांबा आणला, पी घेतला कुठा गट्टू मध्ये, गेला खाल्लं दिवस. मी ताफी काढसा मारली उडी. आता मी ताफी काढसा असल्यामुळे चांगला तयारा,
थोडस नाकातोंडात पाणी गेलं लगेच झालं. हे काही आपल्याला जमणार नाही. आपण काही असे काम हे काही जमणार नाही, काही मर्या वगैरे असं नाही म्हटलं. नाकातोंडात पाणी गेलं, बाहेर आलं, दारू बी सगळी उतरी गेली, पुरा खांबा उतरला, बाहेर आला, नदीच्या काठी बसला, रडला रडला, 1 तास रडला. लोक नाव पाडत होते, कधी दुनिया नाव पाडत होती, हा काय कामचा आहे, हा माणूस नाही, काय हा माणूस नाही म्हणे. इथपर्यंत आरोप झाले की तुम्ही विचारू शकता, लग्न झालं आणि बायको चालली गेली एका महिन्यानं, आरोप लावून हा माणूस ती म्हणे. माझं घराच्या बाहेर निघणं मुश्किल झालं. म्हणजे असं वाटत नाही की कोणाला तोंड दाखवा, कोणी काय म्हणे, समाज काय म्हणे, नातेवाईक काय म्हणत. घरचे बोलत ना, माझी आई जिनं जन्म दिला तिनं माझ्याशी भाषण करणं बंद केलं, तू पुस्तकं सोडणं म्हणा पहिले. बायको सोडली म्हणे, बायको गेली तरी तू पुस्तक सोडत नाही म्हणे. बंद झालं. 1 दिवस माझी कोणीच बोललं नाही. दारू पेणे, असं निराशेमध्ये राहणे, फ्रस्ट्रेशन मध्ये दिवस गेले. त्यामध्ये कोरोना आला. तर या एवढ्या टायमात जवळपास 20-25 एक्झाम दिल्या सगळ्यांना, एक बी पास नाही. 2 कोरोना गेला, मॅथ्सचा परत अभ्यास चालू केला. आता असं वाटलं की मी सीआरपीएफची एक्झाम दिली यावेळेस, आय थिंक 2022 मध्ये सीआरपीएफची एक्झाम दिली, मी ते क्वालिफाय झालो. सीआरपीएफची तयारी चालू केली, एक्झाम क्वालिफाय झालो, ग्राउंडची तयारी चालू केली. ग्राउंडची तयारी चालू करत असताना उजव्या पायामध्ये गादी कसकली. गादी कसकली, मी तिला ते पण मान्य नव्हतं, ते पण सोडलं. चला म्हटलं, जे झालं ते झालं. एनसीएलची जागा आल्या, एनसीएलचा फॉर्म भरला, एनसीएलचा अभ्यास केला. असं ठरवलं होतं आता एनसीएलची एक्झाम झाली की जिंदगीमध्ये पुस्तकाला हात लावायचा नाही, घरात जे पुस्तक पडले ते पेटून टाकायचे. काय मी ठरवलं होतं की हा माझा शेवटचा चान्स आहे, मी आता पुस्तकं पेटून टाकेन आणि जिंदगीमध्ये कोणाला अभ्यास करायला सल्ला बी देणार नाही. मी त्या खालच्या स्तरावर पोहोचला होता. ऍक्च्युअली तुला काय सांगायचं, पण ते म्हणताना भगवान की घर में देर होती अंधेर नाही. मी एनसीएल पास झाला. 2 लाख मुलांमध्ये मी 15व्या नंबरवर भारतामध्ये. काय एनसीएल मध्ये जॉब करण्यासाठी चांगले चांगले मरता, नोकऱ्या सोडून मरता, म्हणजे जॉब करण्यासाठी एनसीएल एवढा पेमेंट देते. एका IAS अधिकारी सॅलरी नसते, त्याच्या दुप्पट सॅलरी आहे एनसीएल देते. आज माझी जॉईनिंग 70,000 आहे. आज माझी ट्रेनिंग 70,000 आहे. जॉईनिंग माझी ओव्हर टाइम करून 1.5 लाखाच्या वरती जाईल. आज जर का मागे ओढून पाहिलं तर असं रडू येतो, रडावंच वाटतं, मन भरून येतं. हे बघा, तुम्हाला एकच सांगेन, तुम्हाला सांगण्यामागचं कारण असं की बघा, आता तुमच्याजवळ चांगले चांगले कपडे घातले, मस्त सूट कोट, डिजिटल क्लासरूम आहे तुम्हाला, आई वडील 2 टायमाची भाकर देतात, अंगावर कपडे आहे, काही विचार आहे का, काही तुम्हाला सांगा, काही विचार करायचा आहे का की घरी जाऊन काय खाणार, खायला भेटेल की नाही, कामाला जायचं आहे का, आपल्याला एवढं देता. आम्ही जिंदगीमध्ये एवढं सुनी मी कधीही शिकायत केली नाही, कोणाजवळच नाही, कोणालाही सांगितलं नाही. सचिन एक मित्र आहे, त्याला थोडंसं मनातलं दुःख सांगलं, मनातलं दुःख सांगायला कोणी होतं नाही आपल्याजवळ, त्याला सांगलं थोडंसं मनातलं दुःख, मन हलकं झालं की आपण लागले आपल्याला. कधी जीवनात शिकायत केली नाही, कधी जीवनाशी मला हे नाही भेटलं ते नाही भेटलं, जे सोर्स होते ते सोर्स घेऊन प्रयत्न करत राहिलो, जीवनाशी लढा देत राहिला. एक ठरलं होतं, जरी गरिबीमध्ये जन्म झाला असला तरी गरीब म्हणून तुम्ही मरणार. ते म्हणते डॉक्टर बाबासाहेब वाक्य आहे ना, शिकल्यावर गुरगुळल्याशिवाय राहणार नाही. कॉलेज जीवनामध्ये असताना मी समाजसुधारक भरपूर वाचायचा, तर त्यातून प्रेरणा भेटते आपल्याला. आणि माझा आता इतक्या वर्ष मी अभ्यास केला, कंटिन्यू अभ्यास करत राहता, त्याचा प्रेरणा काय, माझी परिस्थिती स्वतःची, मी काय करायचा, स्वतःकडे पाहायचा. म्हणजे लाज वाटायची स्वतःची परिस्थितीची की बघ लोक कसे काय फिरता, बंगले, 2 व्हीलर 4 व्हीलर, आणि बघ स्वतःकडे तू काय तुझ्याकडे. तर मला ही स्वतःची अवस्था नेहमी प्रेरणा देत होती, अभ्यास करण्यासाठी प्रेरित करत होती. कदाचित मी तुमच्यासारखा चांगल्या घरचा असता, माझे आई वडील शिक्षक असते, किंवा मला म्हणजे एक आई वडील असते चांगल्या पद्धतीनं की ते माझ्यावर खर्च करते, तर कदाचित मी एक बिघडेल बरोबर असतं. माझ्यामध्ये एवढे गुण विकसित झाले नसते. मी हॉटेल काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे लोक पाहिले, दुनिया कशी असते काय असते सर्व समजलं. एवढ्या कमी वयामध्ये मी शिकायत केली की माझं काम करत राहिला आणि आज इथपर्यंत पोहोचला. आज मी समजी घ्या, आज जेव्हा सांगितलं बा आम्हाला
की माझं सिलेक्शन झालं, माझे 1.5 लाख सॅलरी तशा कपाट वाढत, चांगलं झालं. आता असे लोक आहे, मी सांगतो तर लोकांना वाईट वाटतं, अशी बी लोक समाजामध्ये, अशी बी लोक असतात म्हणजे त्यांना असं वाटतं की यांनी शेवटी त्या गटरमध्येच राहावं, आता गटरीच्या बाहेर पळायला नको. पण आपण त्यामध्ये नाही. मी स्वतः, मला जवळ डिप्रेशन व्हायचं तर मी आरशा पुढे उभा राहायचा घरात आणि स्वतः तोंडाकडे पाहायचा. मी परीक्षा नापास झाला, वाईट वाटायचं. मी आता परत जवळपास 35 ते 40 एक्झाम नापास झाला. किती? 35 ते 40 एक्झाम नापास झाला, नॉन स्टॉप. मी आताच 2 परीक्षा पास झाला, याच्या अगोदर मी जिंदगीत कोणतीच परीक्षा पास झाली. आणि मला आताही विश्वास होत नाही की त्या लिस्ट मध्ये माझंच नाव आहे. मी घडे चेक करतो की ते माझंच आहे का, काय सांगू की ते माझंच नाव आहे का. म्हणजे एवढा मी असं असफलता एवढी पाहिली, त्याचा सक्सेस भेटला तरी त्यावर विश्वास होत नाही. मला तर होतच नाही, मी घरी सांगतो त्यांनी बी होत नाही. बाकी फेकत अशी म्हणत होतो कोणी लागणार आहे का, वाड्यात बी होत नाही, शेजारी बाजारी होत नाही. पण सत्य आहे. आज माझं शिक्षण झालं, मी कंटिन्यू करत राहा. तुम्हाला एक सांगेन बघा, पाल सरांनी तुमच्यासाठी एवढी चांगली सुविधा तुमच्यासाठी दिली आहे. जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा असं पुन्हा होतं. जर का कोणी असतं तर कदाचित माझं सिलेक्शन 4-5 वर्षापर्यंत कुठेतरी झालं असतं. त्या टायमाशी शिक्षक नव्हता. आणि मी सरांचे व्हिडिओ पाहतो. मी जरी तुमच्या लेक्चर बसत नसला तरी मी सरांचा फॉलोअर्स आहे युट्यूबवर. मी सरांकडून भरपूर टॉपिक कव्हर केले, सरांना माहित नाही तरी मी आज सांगतो, मी सरांकडून भरपूर मॅथचे टॉपिक कव्हर केलेले आहेत. सर एवढ्या चांगल्या पद्धतीने शिकवता. भुसावळ यावर जळगाव त्यांचा सारखा मॅथ्स शिक्षक तर मी तरी पाहिला नाही आतापर्यंत. तुम्ही खरं खूप नशीबवान आहे, तुम्हाला पाल सरांसारखे शिक्षक भेटले. त्याचा तुम्ही फायदा घ्या. तुम्हाला एवढी चांगली सुविधा आहे. लायब्ररीत बसायचं, लेक्चर झालं, ठरवा कमीत कमी मी 3 तास तरी प्रामाणिकपणे अभ्यास करणार आहे. 3 तास तरी. मी कधी जीवनाशी शिकायत करणार नाही, मी कधी कोणत्याही गोष्टीची कंप्लेंट करणार नाही. आज संकल्प घ्या की मी जीवनामध्ये कोणत्याच, आज तुम्ही माझी स्टोरी ऐकली, तुम्हाला याच्यासाठी सांगलं की तुम्ही काहीतरी शिकू शकता, प्रेरणा घेऊ शकता. तुमची परिस्थिती माझ्यापेक्षा किती पट चांगली आहे ना, स्वतःचं घर आहे ना, मायबाप आहे ना, कमवून आणता ना, क्लासची फी देता, कपडे घेऊन देता, क्लासची फी देता, भरपूर आहे. काय पाहिजे माणसाले. मला जेव्हा डिप्रेशन वाढायचं, पायपात लोक असतात, म्हणजे तुम्ही पाहिले का भुसावळमध्ये लोक पायपाई संसार करतात, पाहिले का. भिकारी लोक असतात, पाईप पडले मोठे मोठे, त्यात लोक संसार करतात. मी त्यांच्याकडे पाहिजे की बघ पायपात लोक राहतात, याच्यात काय फरक आहे. त्यांच्याजवळ शिक्षण नाही आहे, माझ्याजवळ शिक्षण आहे, मी त्यांच्यापेक्षा ग्रेट आहे. मी स्वतःला ग्रेट समजायचो की मी त्या लोकांपेक्षा ग्रेट आहे. बघ माझ्याजवळ शिक्षण आहे, मी शिक्षणाला सारा घेऊन बघा आज तर इथं पोहोचलाय. तर तुम्ही कुठे जाऊ शकता विचार करा. आपण कुठे पोहोचले हे महत्वाचं नसतं, कुठून सुरुवात केली आणि कुठपर्यंत जाऊन पोहोचलो हे जीवनात महत्वाचं असतं. तुमच्यावर सर्व सोर्स उपलब्ध आहे, तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. याच्या छोट्याशा गोष्टी, 1 डे एक्झाम क्रॅक ही तुमच्यासाठी नॉर्मल गोष्ट आहे. 1 डे एक्झाम तुमचं एवढं चांगलं आहे, तुम्ही 2-3 महिन्यात क्रॅक करू शकता. तुम्ही तर खूप पुढे जाऊ शकता, IAS पर्यंत तुम्ही पोहोचू शकता. यावर तुम्ही अभ्यास करताय, पाल सरांसाठी तुमचे मार्गदर्शक आहे, तुम्ही कुठे जाऊ शकता, तुम्ही तुम्हाला अंदाजा नाही आहे तुम्ही काय करू शकता. आणि या वयामध्ये योग्य मार्गदर्शन भेटलं तर माणूस काहीही करू शकतो, कुठेही जाऊ शकतो. हे वय असतं लात मारीन तोडून पाणी काढीन म्हणता ना, कॉन्फिडन्स कशाला म्हणता, लात मारीन तोडून पाणी काढीन हे म्हणता कॉन्फिडन्स. काय असतो कॉन्फिडन्स, दुसरं काही नाही, स्वतः विश्वास करू शकता आपण. या संधीचा फायदा घ्या. ठीक आहे. आपण सर्वांना माझ्या वेळ काढला, मला शांतीने ऐकलं. जिंदगीमध्ये मला कोणी एवढं शांतीने ऐकलं नाही. आपण ऐकलं, माझा सन्मान केला. मी पाल सरांचा आणि आपला आभारी आहे. अपेक्षा करतो की आपण काहीतरी शिका. या माझ्या जो जीवन प्रवास होतो तुमच्याकडे मांडला, थोड्या तुमच्या शिकायत कमी करसा, थोडा अभ्यास करसा, कोणीतरी प्रेरित होईल, अभ्यास करील, नोकरी लागेल माझी अशी अपेक्षा आहे. भेटल्यावर नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा, सांगा की किरण दादा तू लागला, तुझं भाषण ऐकून आम्हाला बरं वाटलं, आम्ही प्रेरित झाले, आम्ही अभ्यास केला, आम्हाला कॉल करा आणि सांगा, मला आनंद होईल. ठीक आहे. चला आपण थँक्यू किरण. बस इकडेच बस, 2 मिनिटं मला बी बोलायचे. आता सांगा बरा, हा किरण भाऊ आहे, यांच्यापेक्षा परिस्थिती कोणाची खराब आहे का? आहे का? इमानदारीने सांगा बरा. नाही ना. मग जेवढे प्रॉब्लेम किरणने म्हणजे भोगलेले आहेत तेवढे प्रॉब्लेम तुम्ही आयुष्यात जर भोगले तर आपण जिवंत राहू शकत नाही. बरोबर आहे का? म्हणजे एवढा डेंजर प्रॉब्लेम मध्ये हा प्रवास केलेला आहे, तर म्हणजे हा काय सोपी गोष्ट आहे का? आसान लगता है क्या ये? नहीं ना. अपने को अगर अपने मनपसंद का खाना नहीं मिला ना तो घर पे लड़ाई करते, ऐसा ना.
अपने को अपने मन पसंद का कपड़े नहीं मिले तो घर पे लड़ाई करते हैं। तुम्हारा बर्थडे रहा, किसी की शादी रही, जाना है तो नए कपड़े चाहिए, ये सुनो, भांडन करता घर। ये जो लड़ाई है ना बेटा, ये ना आपकी ना समझ, थोड़ी सी समझ के चलो, क्योंकि प्रॉब्लम ऐसा है कि आपको प्रॉब्लम होती क्या ये पता ही नहीं है। मैंने शुरुआत में बताया था कि जो भी आपके पास रिसोर्सेस अवेलेबल है, मैक्सिमम यूटिलाइजेशन का सबसे बेस्ट एग्जांपल आपके सामने है। ये सुनो, एनसीएल में सिलेक्शन, यहाँ की नौकरी के लिए लोग पागल रहते भाई। यानी एक बात ध्यान रखना बेटा, असफलताओं से ना हारना नहीं होता है, असफलताओं से सीखना होता है, अपनी गलतियों को सुधारना होता है, और जो गलतियों को सुधार लेता है ना वो सफल हो जाता है। अगर आप एक बार सफल नहीं हुए, दो बार सफल नहीं हुए, तीन बार सफल नहीं हुए ना, तो क्यों सफल नहीं हुए उसके पीछे का कारण देखो, क्या गलतियां हैं। गलतियां करो, गलतियां देखो और गलतियों में सुधार करो, बस यही होता है। अभ्यास मत देगा आज तो, पुनः पुनः करने, है ना। प्रैक्टिस मतलब वही होता है कि बार बार करना, और बार बार करने से क्या होता है बेटा पता है, आपकी गलतियां खत्म हो जाती है। सचिन तेंदुलकर पता है ना सबको, गॉड ऑफ क्रिकेट। सचिन जब 14 साल का था, मैच खेल रहा था, ये इंग्लैंड के विरुद्ध, शायद इंग्लैंड या ऑस्ट्रेलिया का कोई बॉलर था जिसने, ऑस्ट्रेलिया का ना, जिन्होंने आउट किया था सचिन तेंदुलकर को, और वो इतना खुश था, इतना खुश था, उसी बॉल पे सिग्नेचर लेने गया था, ऑटोग्राफ लेने गया था, बराबर है ना। ये स्टोरी शायद पता नहीं, मैं बता देता हूँ, ठीक है। पता है तो बहुत अच्छा, जिनको नहीं पता सुनो। उसमें क्या था बच्चों, वो ना इतना खुश था, सचिन तेंदुलकर को रिझाने के लिए, मतलब चिढ़ाने के लिए बोला इस पे ऑटोग्राफ चाहिए। तो उस ऑटोग्राफ पे क्या लिख के दिया पता है, ये जिंदगी में ये दिन ना दोबारा नहीं आएगा, मतलब तू मुझे पूरी जिंदगी में ना कभी भी आउट नहीं कर पाएगा, जिंदगी में कभी नहीं आउट कर पाएगा। ये क्या था बेटा पता है, कॉन्फिडेंस, स्वतःवर्ती विश्वास, खुद पे भरोसा। ये कैसे पता है, जो आउट किया ना सचिन तेंदुलकर ने, उसका रिप्ले इतनी बार देखा, इतनी बार देखा, और उसकी हर बॉलिंग को इतने बार देखा ना कि बेटा तू कैसी भी कर, मैं डिफेंस कर लूंगा। उसके बाद आज तक पता नहीं कितने मैच उसने खेले होंगे, 45 मैच समथिंग, है ना। कल किसी ने वीडियो डाला था शायद, मैंने वो भी देखा था, तो वो वीडियो भी कल ही देखा था, ठीक है, रिकॉर्ड हो गया पूरा। तो उसने बोले इतने बार रिप्ले देख लिया ना, तो बेटा कैसा भी डाल मैं उसको डिफेंस कर लूंगा। तो उसके बाद सचिन तेंदुलकर को कभी आउट नहीं कर पाया। तो इसका मतलब क्या होता है बच्चों पता है, अगर कोई चीज नहीं आ रही ना, तो क्या करना है आपको, प्रैक्टिस करनी है। क्या करनी है, प्रैक्टिस करनी है, अपनी कमियों को सुधार लो, आप सफल हो जाओगे। लेकिन प्रॉब्लम क्या है पता है, हम लोग एक बार हार गए ना तो दोबारा करने की हिम्मत नहीं करते, दोबारा कोशिश भी की फिर भी अगर असफल हो गए तो क्या होता है कि लोग ना नाम रखते हैं। शुरुआत अपने रिश्तेदारों से होती है, और रिश्तेदार बड़े हरामखोर होते हैं भाई, सिंपल सी बात है। तो रिश्तेदारों के चक्कर में पड़ना नहीं, आप, आपकी फैमिली, और आपकी फैमिली में आपके माँ बाप भाई बहन और आप ही आते हो, ये बात ध्यान में रखना। ये कलयुग है, कलयुग में अपना परिवार, मतलब आपके खून के रिश्ते ही आपके सगे होते हैं, बाकी आपको सफल होते हुए कोई देख नहीं सकता है। जैसा की किरण ने बताया, मामा काका चाचा हे विचारत असतील, झालं का बरं, बरं झालं म्हणे, ते बरं झाला फक्त तोंडाने म्हणताय, मनापासून सांगत नहीं। उनको ऐसा लगता है बेटा ये जहां पे था ना वहीं पे रहना चाहिए, आगे बढ़ना नहीं चाहिए। आज की परिस्थिति ऐसी, अगर आपसे आगे कोई बढ़ता है तो उसको जलन होती है। क्या होती है, जलन होती है। वो आपको आगे बढ़ते हुए देखना नहीं चाहता है। अगर आपको आगे बढ़ते हुए देखना चाहता है तो वो सिर्फ आपके माँ बाप, भाई बहन और आपका गुरु ही होता है। जब किरण और अशोक मेरे पास लाइब्रेरी ज्वाइन करने के लिए आए थे, शायद 1.5 महीने पहले की बात है ना, 2 महीने की पहले की बात, मैंने क्या बोला था, किरण को अच्छे से याद होगा, मैंने बोला था भाई लाइब्रेरी मिली है, अच्छे से यूटिलाइज करना और जल्दी से सफल हो जाओ और मुझसे मिलने आओ, यही शब्द आता है। तो इन्होंने क्या किया पता है, वो शब्द थे ना उनको अच्छे से सोचा समझा और उसके ऊपर अमल किया, और सफल होने के बाद यहाँ पे आ गए। पता है क्यों, क्योंकि वो एक प्लेस है। आप लोग ना मंदिर मानते हो, पता है मंदिर क्या होता है, जहां पे आप रहते हो और जहां से आप सफल होते हो वही आपका मंदिर होता है। सच मामले में देखेंगे तो आपका मंदिर आपका घर होता है, और जहां पे आप पढ़ रहे हो वो आपका मंदिर होता है। बाकी मंदिर मस्जिद गुरुद्वारा ये तो आपकी एक अंधविश्वास है, अंधश्रद्धा है, और जहां पे श्रद्धा वहीं पे आपका मंदिर बन जाता है। बोलते ना एक कहावत है हिंदी में, पत्थर को, जो पत्थर रहता है, मानो तो भगवान नहीं तो दगड़ है, वो मानो तो भगवान नहीं तो पत्थर है।
तो बेटा यहाँ पे ये जो क्लास है ना आपका, इसको मानोगे तो मंदिर है, नहीं तो सिर्फ एक क्लास का नाम है कि भाई क्लास सुबह आए, 2 घंटे का टाइम वेस्ट किया और चले गए। यहाँ पे बेटा आपको साधना करनी है। क्या करनी है? साधना, जिसको तपस्या बोलते हैं। तपस्या करने से ही फल मिलेगा, डायरेक्ट ऐसे फल मिलने वाला नहीं है। अपने आप को ना झोंकना है पूरा पढ़ाई में। बोलते ना, सोना जितना तपता है उतना चमकता है, हीरे को जितना तराशा जाता है उतना चमकता है, पत्थर पे जितनी मार पड़ती है उतनी अच्छी मूर्ति बनती है। यस और नो? अगर आप तपोगे तो चमकोगे, आपकी घिसाई होगी तो भी आप चमकोगे, अगर आपके ऊपर छीना हथौड़ी की मार पड़ेगी तब जाके आपकी पूजा होगी, नहीं तो फिर रोज नारियल फोड़े जाएंगे आपके ऊपर। समझ में आया? तो ये जिंदगी है ना, आपके ऊपर डिपेंड है कैसी बनानी है, आसान बनानी है कि कठिन बनानी है, सुखमय बनानी है या दुखमय बनानी है। एवरीथिंग डिपेंड्स ऑन यू। लाइफ में कभी शिकायत करो मत, आपके पास जो है वो सबसे ज्यादा है और सबसे अच्छा। यू आर द ग्रेस्ट पर्सन इन दिस वर्ल्ड। आपको जो अवेलेबल है वो किसी के पास अवेलेबल नहीं है। बशर्ते शर्त इतनी है, आप वो कैसे यूटिलाइज करते हो। समझ में आया? अभी इन्होंने, किरण ने बताया कि भाई इन्होंने गणित के टॉपिक मुझसे क्लियर किया और मुझे पता नहीं, और सच में पता नहीं है। मैंने कुछ बताया क्या? किरण ने बताया, अपने शब्द बताए। आप लोगों को यार वो वीडियो लेक्चर लाइव देता हूँ, लाइव के बाद आपको वीडियो लेक्चर अवेलेबल है, तो आपको इनसे आगे होना चाहिए नहीं? तो अभी किरण से आप प्रॉमिस कर लो कि किरण भाई आपने ना 70,000 की नौकरी दी है ना, उससे ज्यादा की नौकरी दूंगा और जल्दी दूंगा, क्योंकि आपके पास सब कुछ अवेलेबल है। हार मत मानो, प्रैक्टिस करो। और अभी का दौर ऐसा है बेटा, मैथ रीजनिंग में पीछे हो तो जिंदगी में सिलेक्शन नहीं ले पाओगे। ये मैं नहीं कहता हूँ, ये प्रश्न पत्रिका उठा के देख लो, कोई भी प्रश्न पत्रिका उठा के देख लो, उसमें वेटेज देख लो और मेरिट लिस्ट देख लो। महाराष्ट्र की मेरिट लिस्ट, एनसीएल का पेपर कितने मार्क का था किरण? 100। मेरिट कितने पे लगा? 55। नेगेटिव मार्किंग, मैथ, रीजनिंग, करंट अफेयर, टेक्निकल पार्ट। समझ में आया? 100, हाँ 100 का पेपर था और 55 में मेरिट लगी और 50 मार्क का मैथ रीजनिंग ही होता है। मैथ रीजनिंग ऐसा है जिसके मार्क जाते नहीं, थोड़ी सी प्रैक्टिस ही करना है। 50 के 50 ले लो और बाकी जो 50 में से बचे आपने 10 भी ले लिए तो भी सिलेक्शन हो गया। तो मैं आपको शुरुआत से बताते रहा हूं, मैथ रीजनिंग को मजाक मत समझो बेटा। मैथ रीजनिंग को मजाक समझ लिया ना तो आपकी जिंदगी का मजाक हो जाएगा, क्योंकि 50 मार्क फोकट में चले जाते, रीजनिंग में मार्क जाते नहीं। थोड़ी सी प्रैक्टिस ना 20 में से 20 मिल जाते, 25 में से 25 मिल जाते। मैथ्स में क्या होता है कि कैलकुलेशन होता है। मैं बोल बोल के थक गया कि 15 का पारा याद करो, 20 का पारा याद करो, और अपन मजाक समझते, पारे याद नहीं करते। बेटा कैलकुलेशन में ही मार्क जाते पूरे। क्वेश्चन इजी होता है, कैलकुलेशन में आप गलत करके आते हो तो मार्क्स चले जाते हैं ना। तो बेटा बस आज के लिए मैं किरण को धन्यवाद करूंगा कि आप लोगों के लिए उन्होंने टाइम निकाला, आप लोगों को मार्गदर्शन किया। तो आप लोग भी ना उनको ना थैंक यू बोलो कि आप लोगों के लिए टाइम दिया, और आप प्रॉमिस करो अपने आप से और किरण दादा से भी प्रॉमिस करो कि एक दिन सिलेक्शन होने के बाद मैं आपको फोन करूंगा, पक्का करूंगा या करूंगी, है कि नहीं बच्चों? और ये बात ध्यान रखो बेटा, जैसी उनकी परिस्थिति ना, कम से कम आपकी तो परिस्थिति नहीं है, तो उस परिस्थिति से कितनी जल्दी आप सफलता पा सकते हो उतना ध्यान में रख लो। पूरे भुसावल में कोई भी ऐसा क्लास नहीं जहाँ पे डिजिटल क्लासरूम होगा, वीडियो रिकॉर्डिंग मिल जाएगा आपको, वाईफाई की फैसिलिटी मिलेगी, लाइब्रेरी मिलेगी, मतलब यहाँ पे हॉस्टल अवेलेबल है, ग्राउंड मिल जाएगा, किधर नहीं है। अगर सब कुछ मिल रहा है तो इसका यूटिलाइजेशन कर लो, है ना बच्चों? तो बस आज के लिए इतना। अगेन किरण को थैंक यू और उनका जोरदार तालियों से स्वागत करें।